हॅलो स्टुडंट्स, मी परत एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे लेक्चर नंबर 4. आपली जी सिरीज चालू आपण केली दॅट इज लर्न बायोलॉजी फ्रॉम स्क्रॅच, लेक्चर नंबर 4. याच्या आधीचे 3 लेक्चर आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आणि आधी ते व्हिडिओ बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा, कारण ते व्हिडिओ बघितल्याशिवाय तुमची बेसिक पासून कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत. आधी ते व्हिडिओ बघून मग हा व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. डायरेक्टली हा व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला आधीच्या कन्सेप्ट कळणार नाहीत. तर या लेक्चर मध्ये आपण खूप इम्पॉर्टंट अशी माहिती बघणार आहे. तर आपण बघणार आहे टाइप्स ऑफ सेल. द फर्स्ट टाइप ऑफ सेल इज प्रोकॅरियोटिक सेल, अनदर टाइप ऑफ सेल इज यूकॅरियोटिक सेल. तर या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुमच्या पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तर आपण सुरुवात करूया. व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ सेल. तर टाइप्स ऑफ सेल मध्ये आहे बघा, पहिला टाइप ऑफ सेल आहे दॅट इज प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल. आणि दुसरा टाइप आहे आपला यूकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल. आता नावातच आहे बघा, प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, प्रिमिटिव्ह टाइपचा न्यूक्लियस. कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. कॅरियॉन या शब्दाचा अर्थ आहे न्यूक्लियस. प्रो याचा अर्थ आहे प्रिमिटिव्ह. यू म्हणजे ट्रू आणि कॅरियॉन म्हणजे परत आहे न्यूक्लियस. तर याच्या नावातच आपल्याला समजतंय बघा, ज्याच्यामध्ये प्रिमिटिव्ह टाइपचा न्यूक्लियस असतो, म्हणजेच न्यूक्लियस हा अब्सेंट असणार आहे आणि यांच्यामध्ये असणार आहे प्रेझेंट. तर क्लासिफाय करतोय आपण सेल्सला ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, ऑन द बेसिस ऑफ प्रेझेन्स ऑफ ट्रू न्यूक्लियस. जर सेल्स मध्ये ट्रू न्यूक्लियस जर बघायला मिळाला तर त्या सेल्स आहेत यूकॅरियोटिक सेल्स. आणि ज्या सेल्स मध्ये आपल्याला ट्रू न्यूक्लियस बघायला मिळत नाही त्यांना आपण काय म्हणणार आहे, प्रोकॅरियोटिक सेल. तर हा झाला एक बेसिक डिफरन्स या सेल्स मधला. आणि काही डिफरन्स आहेत ते आपण डिस्कशन करतोय. तर पहिला डिफरन्स तुम्हाला समजला, प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस. इथं प्रोकॅरियोट आणि इथं यूकॅरियोट, दोघांमधला डिफरन्स बघूया आपण. प्रोकॅरियोट मध्ये प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस असणार आहे का, नसणार आहे. यूकॅरियोट मध्ये असणार आहे. हा झाला पहिला फरक. आता दुसरा फरक काय असणार आहे बघा, दुसरा फरक या दोघांमधला आहे सेल ऑर्गनल्स ज्या असतात त्या आहेत किंवा नाहीत. प्रेझेन्स ऑफ सेल ऑर्गनेल्स. प्रोकॅरियोट मध्ये अब्सेंट असतात, यूकॅरियोट मध्ये प्रेझेंट असतात. हा झाला दुसरा फरक. हा आहे दुसरा मेन फरक. तिसरा फरक बघा, याच्यामध्ये रायबोझोम टाइप. प्रोकॅरियोट मध्ये जे रायबोझोम असतात ते 70S टाइप ऑफ रायबोझोम असतात आणि यूकॅरियोट मध्ये जे असतात ते 80S टाइप ऑफ रायबोझोम असतात. तर रायबोझोम मध्ये हा एक फरक असतो. तर रायबोझोम जे असतात प्रोकॅरियोट मध्ये, ते प्रोकॅरियोट मधले रायबोझोम असतात ते 70S टाइप ऑफ रायबोझोम असतात आणि याच्यामधले रायबोझोम असतात ते 80S टाइप ऑफ असतात. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 50S प्लस 30S आणि याच्यामध्ये असतं 60S प्लस 40S. तर याच्यामध्ये जो लार्जर सब युनिट असतो, लार्जर सब युनिट तो बनलेला असतो 50 न आणि स्मॉलर सब युनिट असतो तो बनलेला असतो 30S न. आणि दोघांची बेरीज जरी 80 होत असेल मॅथमॅटिकली तरी आपण काय लिहायचं, 70S टाइप ऑफ रायबोझोमच लिहायचं. आणि इकडे बघा 40S आणि 40S आणि 60S हे 100S होतंय मॅथमॅटिकली, पण आपल्याला काय म्हणायचं, त्याला 80S टाइप ऑफ रायबोझोम असं म्हणायचं. ठीक आहे. तर हा पण एक फरक आहे. हे खूप इम्पॉर्टंट फरक आहेत प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल मधले. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण अजून पण फरक बघणार आहे, तात्पुरतं मी तुम्हाला रफ करतो.
अजून एक फरक मी तुम्हाला सांगतो. तर ऑर्गनायझेशन, बॉडी ऑर्गनायझेशन कसं असतं, तर जे प्रोकॅरियोट असतात आणि जे युकॅरियोट असतात, प्रोकॅरियोट मधलं बॉडी ऑर्गनायझेशन सिंपल असतं आणि युकॅरियोट मधलं बॉडी ऑर्गनायझेशन हे कॉम्प्लेक्स स्वरूपाचं असतं. बघा, प्रोकॅरियोट मध्ये एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक्झाम्पल आहे आपला बॅक्टेरियल सेल. आणि युकॅरियोट मधलं एक्झाम्पल सांगा, ह्यूमन सेल. बघा, ह्यूमन सेल आणि एक्झाम्पल अजून एक असू शकतंय प्लांट सेल. बरोबर आहे. तर बॅक्टेरिया, ह्यूमन सेल आणि प्लांट सेल. तर ह्यूमन मधल्या सेल्स आहेत त्या सगळ्या युकॅरियोट आहेत, प्लांट मधल्या सेल आहेत त्या सगळ्या कशा आहेत, युकॅरियोट आहेत. पण बॅक्टेरियल सेल आहे ती प्रोकॅरियोट आहे. तर आपण जर याचं ऑर्गनायझेशन बघायला गेलो तर प्रोकॅरियोट मध्ये कसं बॉडी ऑर्गनायझेशन बघायला मिळतं, सिंपल बघायला मिळतं. तर तुम्हाला डायग्राम पण तुम्हाला इथे दिसते बघा. तर इथं डाव्या साईडला मला डायग्राम जी तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये याचं काय बघा, याचं एकदम बॉडी ऑर्गनायझेशन सिंपल आहे. याच्यामध्ये काय बघायला मिळतं बघा तुम्हाला, जस्ट एक सेल एनव्हलप आहे. सेल एनव्हलप जे की 3 गोष्टींना बनलेला आहे, ते आपण पुढे डिस्कस करणार आहे. सेल एनव्हलप इट इज मेड अप ऑफ 3 लेयर्स. पहिला लेअर आहे तो ग्लायकोकॅलिक्स आहे. नंतर दुसरा लेअर आहे त्याच्या खाली सेल वॉल आणि त्याच्या खाली तिसरा लेअर कुठला आहे बघा, सेल मेम्ब्रेन आहे. असे त्याचं बॉडी ऑर्गनायझेशन बघायला मिळते. त्याच्या आतमध्ये बघायला गेला तर डीएनए कसा आहे, एकदम डीएनए कसाही पसरलेला आहे. तर त्याचं बॉडी ऑर्गनायझेशन सिम्पलर आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या, जसं ह्युमन मध्ये आणि प्लांट मध्ये वेगवेगळ्या फंक्शन करण्यासाठी वेगवेगळ्या सिस्टीम डेव्हलप झालेल्या असतात, टिश्यू डेव्हलप झालेले असतात, ऑर्गन डेव्हलप झालेले असतात. तसं याच्यामध्ये तुम्हाला काहीच बघायला मिळत नाही. म्हणजे काय आहे की जे आपलं प्रोकॅरियोट्स असतात त्यांच्यामध्ये काय असतात, तुम्हाला काय बघायला मिळतं, एकदम सिंपल असं काय बघायला मिळतं तुम्हाला, बॉडी ऑर्गनायझेशन बघायला मिळतं. आणि युकॅरियोट्स जे असतात त्यांचं बॉडी ऑर्गनायझेशन कसं असतं, एकदम कॉम्प्लेक्स स्वरूपात असतं. ह्युमन मध्ये विचार करा, नर्वस सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम आणि अशा वेगवेगळ्या सिस्टीम्स बनलेल्या असतात वेगवेगळे फंक्शन कॅरी आउट करण्यासाठी. प्लांटमध्ये पण तसंच असतं, वेगवेगळ्या सेल्स एकत्र येतात, सेल्स एकत्र येऊन टिश्यू बनतो, टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन बनतो, ऑर्गन एकत्र येऊन बॉडी बनते पूर्णपणे. असे वेगवेगळे तसं फंक्शन आहेत ते कॅरी आउट करण्यासाठी प्लांटमध्ये पण तुम्हाला बघायला बघा, फुलं असतात, फ्रुट्स असतात, ह्यांचं काय काम असतं, रिप्रोडक्शनचं. लिव्हचं काय काम असतं, फोटोसिंथेसिस करणं, आपला सनलाईट त्याचा यूज करून काय करणं, फोटोसिंथेसिस करणं, फूड प्रिपेअर करणं, हे लिव्हचं काम असतं. रूटचं वॉटर आणि मिनरल्स जे आहेत ते ॲब्सॉर्ब करणं हे त्याचं काम असतं. स्टेमचं काम वेगळं असतं, सपोर्ट देणं. तसं वेगवेगळ्या सिस्टीम डेव्हलप झाल्या असतात प्लांट आणि ॲनिमलमध्ये. तसं प्रोकॅरियोटमध्ये तुम्हाला काहीही बघायला मिळत नाही. तर आता आपण थोडक्यात काय करणार आहे, प्रोकॅरियोट सेल जी आहे त्याचं पूर्णपणे डिस्कशन आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यानंतरचं जे लेक्चर असणार आहे, लेक्चर नंबर 5, त्याच्यामध्ये आपण युकॅरियोटिक सेल आहे त्याचं डिस्कशन चालू करणार आहोत. तर आपण सध्या काय करत आहोत, फक्त प्रोकॅरियोटिक सेल आहे त्याचं डिस्कशन आपण इथे बघत आहोत. तर इथं जी डायग्राम आहे, ही डायग्राम तुम्ही काय करा, व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये पण कॉपी करून घ्या. आणि ही जी डायग्राम आहे ही डायग्राम लक्षात ठेवा. मी जे बोलतोय ते पूर्णपणे या डायग्रामवरतीच बोलणार आहे. आणि आपण उदाहरण घेणार आहे प्रोकॅरियोटसाठी. कुठलं आपण घेणार आहे, प्रोकॅरियोटिक सेल, दॅट इज बॅक्टेरियाची सेल. त्याच्याकडे बघून आपण पूर्ण प्रोकॅरियोटचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर थोडक्यात मी आता हे रफ करून घेतो व्यवस्थित. आता आपण बघूया मी काय करणार आहे. तर मी ती डायग्राम काढतो आपली रफ मध्ये व्यवस्थित. तर बघा, आपला हा बॅक्टेरिया असणार आहे. ठीक आहे. ह्या बॅक्टेरियाला हा दुसरा लेअर, आणि याच्या आतमध्ये एक काय असतो बघा, असा सेल मेम्ब्रेन असतो. ठीक आहे. आणि या बॅक्टेरियाला इथे एक काय आहे, समजा इथे एक शेपूट आहे, त्याला काय म्हणू आपण थोडक्यात, फ्लाजेला म्हणूया. काय म्हणा, फ्लाजेला. त्याला काय म्हणलं बघा आपण, त्याला म्हणलं फ्लाजेला. ठीक आहे. हे जे शेपटासारखा पार्ट जो आहे
त्याला काय म्हणले आपण, फ्लॅजेला. आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला हे 1, 2 आणि 3 लेअर बघायला मिळतात बघा. 3 लेअर जे आहेत त्याला एकत्रित काय म्हणायचं आपल्याला, सेल एनव्हलप. त्याला काय म्हणायचं आपल्याला, सेल एनव्हलप. सेल एनव्हलप इट इज मेड अप ऑफ 3 थिंग्स. द पहिलं जे आउटर आहे त्याला काय म्हणणार आपण, ग्लायकोकॅलिक्स. ग्लायकोकॅलिक्स म्हणणार. त्याच्या नंबरचा दुसरा आहे त्याला काय म्हणणार आपण, इट इज सेल वॉल. आणि जे तिसरं आहे त्याला म्हणतोय आपण सेल मेम्ब्रेन. तर बघा व्यवस्थित मी डायग्रामला नाव देतोय, हे लक्षात ठेवा तुम्ही. दुसरं इथं आहे, हे तिसरं आहे. तर तिसरं बघा इथं आहे, दुसरं इथं आहे आणि पहिला. तर प्रोकॅरियोटिक सेल that is bacterial cell, it is made up of cell envelope which is present outer side, and it is further it is made up of 3 things. The first one is outer glycocalyx, middle one cell wall, and the innermost layer which is called as cell membrane. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. आणि हा जो सेल मेम्ब्रेन असतोय हाच कुठंतरी असा फोल्ड झालेला असतोय बघा. तर हा जो फोल्ड झालेला पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहे मेसोसोम्स. त्याला काय म्हणणार आहे आपण, मेसोसोम्स. मेसोसोम्स हे असे ऑर्गेनेल्स आहेत, म्हणजे सेल ऑर्गेनेल म्हणा बॅक्टेरिया मधली, किंवा एक असा पार्ट आहे म्हणा, सेल ऑर्गेनेल त्याला म्हणता येणार नाही, ज्याला काय अटॅच असतो, बॅक्टेरियाचा डीएनए अटॅच असतो. तर हा डीएनए पूर्णपणे कंटेन करण्यासाठी किंवा डीएनएला एनव्हलप म्हणून, जसं प्लांट सेल आणि अॅनिमल सेल मध्ये कव्हरिंग बघायला मिळतं, प्रोटेक्ट करण्यासाठी डीएनएला आतल्या क्रोमोझोमला प्रोटेक्ट करण्यासाठी जसं कव्हरिंग बघायला मिळतं प्लांट आणि अॅनिमल सेल मध्ये, तसं बघा इथं तुम्हाला कव्हरिंग बघायला मिळते का कुठलं, इथं तुम्हाला अजिबात कव्हरिंग बघायला मिळत नाही. म्हणून काय सांगा, हे जे आहेत ते यांना आपण प्रोकॅरियोट्स म्हणतोय. तर इथपर्यंत कळालं. तर हे मेसोसोम समजलं. आणि या मेसोसोमचं काय काम असतं हे पण लक्षात ठेवा, कुठेतरी नोट डाऊन करत चला. तर मेसोसोम्स असतात, तर हा जो डीएनए आहे का नाही, जेव्हा एका बॅक्टेरियाचा 2 बॅक्टेरिया होतात, 2 बॅक्टेरियाचे 4 बॅक्टेरिया होतात, 4 चे 8 होतात. तर लक्षात ठेवा बॅक्टेरियाची ग्रोथ असते ती कशी असते, जॉमेट्रिक ग्रोथ असते. ठीक आहे, जॉमेट्रिक ग्रोथ म्हणजे कसं, 2 चे 4 होणार, 4 चे 8 होणार, 8 चे 16 होणार. कारण यांच्यामध्ये तुम्हाला रिप्रोडक्शन जे असतं ते फिशन म्हणजे तुकडे होतात यांचे, एकाचे 2 होणार, 2चे 4 होणार, 4चे 8 होणार. तर तुम्हाला ह्यांच्यामध्ये बायनरी फिशन बघायला मिळतं. ह्यांचा मोड ऑफ रिप्रोडक्शन कसा असतो, बायनरी फिशन. जेव्हा ह्यांचं फिशन होणार असतं, म्हणजे एकाच बॅक्टेरियल सेल पासून 2 सेल बनणार असतात, तेव्हा ह्यांचं जे जेनेटिक मटेरियल असतं, म्हणजे हाच क्रोमोझोम. आणि ह्यांच्यात सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट लक्षात ठेवा, यांच्यामध्ये एकच क्रोमोझोम बघायला मिळतो. तसं ह्युमन मध्ये किती क्रोमोझोम बघायला मिळतात बघा, सांगा तुम्हाला. ह्युमन मध्ये जवळजवळ 23 जोड्या बघायला मिळतात, 23 जोड्या पेअर्स, आणि 46 क्रोमोझोम बघायला मिळतात. बरोबर आहे का नाही. तसं यांच्यामध्ये बघा, हा जो डीएनए असतो, म्हणजे हा क्रोमोझोम पण म्हणायचं आणि ह्याला डीएनए पण म्हणायचं. तर कारण आता ह्याला बॅक्टेरियल क्रोमोझोम म्हणा तर किंवा बॅक्टेरियल डीएनए म्हणा, हा जो डीएनए असतो हा रेप्लिकेट होतो, आणि हा रेप्लिकेट जर व्हायचा असेल तर त्यांना मेसोसोमची गरज पडते. फोल्डेड सेल मेम्ब्रेन इट इज कॉल्ड ॲज मेसोसोम. आणि हा जो फोल्डेड मेसोसोम आहे तो काय करतो, या रेप्लिकेशन साठी मदत करतो. अजून एक त्याचं काम लक्षात ठेवा, हे जे सेल वॉल फॉर्मेशन आहे का नाही त्याच्यामध्ये पण हा पार्ट घेतो. म्हणून मेसोसोम बॅक्टेरियासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता बोलूया त्याच्या आतमध्ये काही पार्टिकल्स बघायला मिळतात. हे जे पार्टिकल्स आहेत हे सगळे आहेत रायबोझोम्स. तर हे रायबोझोम सगळ्या कंच्या टाईपचे असणार बघा, 70S टाइप ऑफ रायबोझोम. तर 70S म्हणजे 7S जो आहे तिथं त्याला आपण सेडिमेंटेशन कोएफिशियंट म्हणतो. सेडिमेंटेशन म्हणजे आपण बघा काय केलं, एक बिकर घेतला आणि त्या बिकर मध्ये काय केलं आपण, वॉटर घातलं आणि त्याच्यात माती टाकली. तर काय होतंय बघा, थोड्या वेळानं काय होतं, ती सगळी माती सेडिमेंट होते बघा.
तर ह्याचा सेडिमेंटेशन कोएफिशियंट 70 असल्यामुळं ह्याला 70S टाईप ऑफ रायबोझोम असं आपण म्हणतोय. तर याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे जे पार्टिकल आहेत ते सगळे रायबोझोम आहेत. आणि हे सोडून पण आणि बॅक्टेरियाचा मेन क्रोमोझोम सोडून पण अजून काही सर्क्युलर गोष्टी बघायला मिळतात बघा तुम्हाला बॅक्टेरियामध्ये. तर ह्या ज्या सर्क्युलर गोष्टी बघायला मिळतात त्याला काय म्हणणार आहे आपण? प्लाझमिड म्हणणार आहे. काय आपण म्हणणार आहे त्याला? प्लाझमिड. तर हा जो एक्स्ट्रा क्रोमोझोमल पार्ट आहे जो की बॅक्टेरियामध्ये बघायला मिळतो त्याला आपण प्लाझमिड म्हणतो. या प्लाझमिडचं फंक्शन काय सांगतो तुम्हाला. तर बॅक्टेरियामध्ये काय सांगतो तुम्हाला, बॅक्टेरियावरती आपण जेव्हा अँटीबायोटिक टाकतो तर त्या अँटीबायोटिकसाठी जे रेजिस्टंट जीन असतात ते जीन, आता तुम्हाला डीएनए म्हणजे काय, जीन म्हणजे काय, क्रोमोझोम म्हणजे काय, आता जे मी ह्या टर्म वापरतोय ना हे थोडेसे तुम्हाला आता अवघड वाटत असतील, पण याच्यावरती आपण जेव्हा जेनेटिक्स किंवा जेनेटिक्स चालू करणार आहे आपण थोडक्यात, तर जेनेटिक्स मध्ये तुम्हाला पूर्णपणे समजून जाणार आहे की जीन, डीएनए म्हणजे काय, क्रोमोझोम म्हणजे काय, न्यूक्लियस म्हणजे काय. तर न्यूक्लियस म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहितीच असणार आहे, पण ते कुठं प्रेझेंट असतात, कोणत्या टर्मला काय म्हणतात, हे आपण जेव्हा जेनेटिक्स शिकणार आहे तेव्हा ते पूर्णपणे शिकून घेऊया. तर इथंपर्यंत समजून घ्या की हा एक एक्स्ट्रा क्रोमोझोम सोडून सुद्धा काही बघा पार्ट बघायला मिळतात. त्याला काय म्हणतोय आपण? तर त्याला म्हणतोय आपण एक्स्ट्रा क्रोमोझोमल पार्ट, दॅट इज प्लाझमिड. आणि हे प्लाझमिडचं काय काम असतं? रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतो ह्या बॅक्टेरियाला अँटीबायोटिक कडून. अँटीबायोटिकला रेजिस्टन्स प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं आहे? प्लाझमिडचं. इथंपर्यंत लक्षात आलं? काय डाऊट आला तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. तर इथंपर्यंत मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल. आता थोडीशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ह्याचा जो क्रोमोझोम आहे त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला. हा बॅक्टेरियाचा जो क्रोमोझोम असतो हा क्रोमोझोम डबल स्टँडर्ड असतो आणि हा सर्क्युलर असतो. हा पूर्णपणे आपल्यामध्ये कसं लिनियर क्रोमोझोम बघायला मिळतात, म्हणजे सिंग्युलर क्रोमोझोम असे बघायला मिळतात. तर म्हणजे कसं वेगवेगळे क्रोमोझोम असतात. पहिला क्रोमोझोम त्याची जोडी, दुसरा क्रोमोझोम त्याची जोडी, तिसरा क्रोमोझोम त्याची जोडी, आणि हे पूर्णपणे सेपरेट असतात, पसरलेले असतात म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये. पण बॅक्टेरियाचा हा जो क्रोमोझोम असतो तो सिंगल असतो, पूर्णपणे सिंगल, सर्क्युलर आणि डबल स्टँडर्ड असतो. आणि ह्याचं जेव्हा रेप्लिकेशन होत असतं ते रेप्लिकेशन हे थीटा टाईपनं होत असतं. आता हे फक्त कुठेतरी लक्षात ठेवा तुम्ही, फक्त हे काय तुम्हाला बेसिक शिकत असताना एवढं गरजेचं नाही, तर पण जे इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतोय ते कुठेतरी लक्षात ठेवा आणि कुठेतरी लिहून ठेवा. रेप्लिकेशन तुम्हाला बघायला मिळतं. रेप्लिकेशन म्हणजे ह्या डीएनएचे 2 पार्ट होतात. रेप्लिका म्हणजे काय? रेप्लिका म्हणजे झेरॉक्स कॉपी तयार होते. ठीक आहे. तर ही झेरॉक्स कॉपी म्हणजे काय आहे? रेप्लिका होत असते, म्हणजेच रेप्लिकेशन होत असते. कधी? जेव्हा हा बॅक्टेरिया काय होणार आहे, एकाचे 2 होणार, 2चे 4 होणार, 4चे 8 होणार, 8चे 16 होणार. तर ही जेव्हा ग्रोथ बघायला मिळते, नंबर जेव्हा वाढत असतोय तेव्हा रेप्लिकेशन होत असतं. तर आता मी तुम्हाला ह्याच्या पुढे जाऊन मी गोष्टी सांगतो तुम्हाला. आता त्या गोष्टी सांगण्यासाठी मला हे डायग्राम काय करावं लागेल, पहिल्यांदा रफ करावं लागेल. ठीक आहे. तर बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट जी सेल एनव्हलप आहे त्यातला पहिलं सेल एनव्हलप मध्ये पहिल्यांदा आपण काय बघितलं? ग्लायको कॅलिक्स. हा जो ग्लायको कॅलिक्स असतो तो आयदर इट इज प्रेझेंट ॲज अ लूज शीथ or it is present as capsule. Loose sheath or it is present as a capsule. ठीक आहे. हा जो ग्लायकोकॅलिक्स असतो तो आयदर इट इज प्रेझेंट ॲज अ लूज शीथ और इट इज प्रेझेंट ॲज अ कॅप्सूल. नंबर 2 आपला इथे सेल वॉल. सेल वॉल इट इज मेड अप ऑफ पेप्टिडो ग्लायकॅन. पेप्टिडोग्लायकॅन बनलेले असते. ग्राम पॉझिटिव्ह मध्ये. ठीक आहे. आणि इट इज मेड अप ऑफ म्युरिन. ग्राम निगेटिव्ह मध्ये. तर तुम्ही म्हणणार सर हे ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह काय आहे? ठीक आहे. तर लक्षात ठेवा, ते तुम्हाला एक्सप्लेन करतो आपण. पहिल्यांदा मी तुम्हाला हे 1 नंबर 2 नंबर आहे 3 नंबरचा जो पार्ट आहे
तो पहिल्यांदा सांगतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया ह्या दोघांमधला फरक सांगतो. तर बघा हे 3 नंबरचं आपल्याला काय होतं बघा, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन बनलेला असतो फॉस्फोलिपिड्स, नंतर LPS लिपोपॉलिसॅकराइड. LPS म्हणजे काय बघा, लिपोपॉलिसॅकराइड्स फॉस्फोलिपिड्स न बनलेला असतो सेल मेम्ब्रेन. तर हे तुम्हाला सेल एन्व्हलपचे जे 3 पार्ट आहे त्या 3 पार्ट कशाने बनलेत हे मी तुम्हाला सांगितलं. तर ठीक आहे, आता हे असं नाही की ग्राम निगेटिव्ह मध्ये पेप्टिडोग्लायकॅन नसणार आहे, तर हे पण पेप्टिडोग्लायकॅन प्लस असणार आहे, म्युरिन प्रेझेंट असतं. पण म्युरिन हे जास्त प्रमाणात असतं, हे कमी प्रमाणात असणार आहे. आणि याच्यामध्ये ग्राम पॉझिटिव्ह मध्ये पेप्टिडोग्लायकॅनचं प्रमाण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. आणि आता मी तुम्हाला फरक सांगतो ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह मधला जो डिफरन्स आहे तो आपण डिस्कस करूया. त्यासाठी मला हा पहिल्यांदा बोर्ड रब करून घेतो. बघा एक बॅक्टेरिया आहे जो ग्राम पॉझिटिव्ह आहे आणि एक आहे ग्राम निगेटिव्ह. आता एक सायंटिस्टचं नाव सांगतो तुम्हाला, हॅन्स ख्रिस्टियान ग्राम असं सायंटिस्टचं नाव आहे. या सायंटिस्टनं पहिल्यांदा आपल्याला जर बॅक्टेरियामध्ये डिफरन्स बघायचा असेल तर बॅक्टेरिया आर विजिबल वेन दे आर कलर्ड. म्हणजे बॅक्टेरिया आपल्या डोळ्याला व्हिजिबल चांगल्या प्रकारे कधी होऊ शकतात, जर आपण त्यांना कलर केला. कलर करणं म्हणजे स्टेन करणं, बॅक्टेरियाला स्टेन करणं. मग स्टेनिंगच्या मेथडमध्ये हॅन्स ख्रिस्टियान ग्राम हे जे सायंटिस्ट होते, ह्या सायंटिस्टनं एक मेथड शोधून काढली. ते मेथड जी शोधून काढली तिला नाव पडलं त्यांच्या सरनेमवरून, दॅट इज ग्राम स्टेनिंग. तर ग्राम स्टेनिंग मध्ये काय होत होतं की जे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात ते क्रिस्टल व्हायोलेट नावाचं जे डाय आहे, काय क्रिस्टल व्हायोलेट नावाचं एक डाय आहे, डाय किंवा त्याला स्टेन म्हणा, हे काय करत होतं, रिटेन करते आणि हे काय करतंय, लूज करते. क्रिस्टल व्हायोलेट नावाचा जो स्टेन आहे तो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया काय करतो, रिटेन करतो, म्हणजे ऍब्झॉर्ब करून घेतो. आणि हा काय करतो, हा तेवढासा ऍब्झॉर्ब करून घेत नाही. आता ह्याच्या मागचं कारण आहे ते तुम्हाला सांगतो. तर आपण बघितलं होतं की सेल वॉल काय असते, सेल वॉल इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन, PG लिहितो थोडक्यात. तर ह्याच्यात असतात मल्टिपल लेअर आणि याच्यामध्ये 1 लेअर असतो. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त एकच लेअर असतो. तर आपला जो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतो त्याच्यामध्ये सेल वॉल मध्ये पेप्टिडोग्लायकॅनचे मल्टिपल लेअर बघायला मिळतात. आणि हे मल्टिपल लेअर असतात ना ते असे प्रेझेंट असतात बघा. जवळजवळ 3 ते 4 असे लेअर बघायला मिळतात तुम्हाला. आणि याच्यामध्ये एकच लेअर बघायला मिळतो असा. तर हा जो डाय असतो क्रिस्टल व्हायोलेट डाय किंवा क्रिस्टल व्हायोलेट स्टेन, हे जे पेप्टिडोग्लायकॅनचे मॉलिक्युल्स असतात ना ह्याला रिटेन करतात बघा. असे रिटेन केल्यामुळे काय होते सांगा, हे जे बॅक्टेरिया असतात म्हणजे हे बॅक्टेरिया कसे दिसायला लागतात, पर्पल कलर. हे पर्पल कलर दिसतात जेव्हा आपण अल्कोहोल न वॉश देतोय. अल्कोहोल वॉश जर दिला तर हे बॅक्टेरिया कसे दिसायला लागतात, पर्पल. तर आणि हे बॅक्टेरिया एवढासा कलर रिटर्न करत नाहीत म्हणून हे फेंट कसे दिसतात, अगदी फेंट पर्पल म्हणा, काय हरकत नाही. एकदम फेंट कलर दिसतो, म्हणजे थोडक्यात कलरलेस असतोय, फेंट एकदम.
आणि ह्याला जर तुम्हाला स्टेन करायचं असेल तर तुम्हाला काय वापरायला लागणार मग सॅफ्रानिन. सॅफ्रानिन वापरलं की ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय होतात स्टेन होतात. पण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात त्यांना तुम्ही कोणता डाय वापरू शकताय क्रिस्टल व्हायोलेट नावाचा डाय वापरू शकताय. आता अजून एक फरक सांगतो तुम्हाला. पेप्टिडोग्लायकॅन जे असतं का नाही पेप्टिडोग्लायकॅन इट इज मेड अप ऑफ टायचोइक ऍसिड. in gram positive bacteria but it here no teichoic acid. ठीक आहे. तर हा झाले 1 2 3 4 हे फरक आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला ऍड करतोय हे तुम्ही पहिल्यांदा नोट डाऊन करा आणि याच्यामध्ये आपण काय करूया ऍड करूया. याच्यामध्ये 5th नंबर आहे आउटर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन याच्यामध्ये ऍब्सेंट असतो. आउटर मेम्ब्रेन म्हणजे सांगतो हे जे पेप्टिडोग्लायकॅनचे लेअर आहेत का त्याच्या बाहेर अजून एक असा लेअर प्रेझेंट असतो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये. पण हा ऍब्सेंट असतो कुठं ग्राम पॉझिटिव्ह मध्ये. आउटर लेअर आउटर मेम्ब्रेन जो असतो तो प्रेझेंट असतो ग्राम निगेटिव्ह मध्ये. म्हणजे असं असणार बघा असा काहीतरी लेअर मग पेप्टिडोग्लायकॅनचा लेअर असा आणि परत इनर लेअर असं बघा प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असतं ह्या बॅक्टेरियाला. म्हणजे आउटर मेम्ब्रेन एक एक्स्ट्रा प्रेझेंट असतो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये पण ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये तुम्हाला आउटर मेम्ब्रेन बघायला मिळत नाही. म्हणून 6 नंबरचा फरक आहे हे ससेप्टिबल असतात. ससेप्टिबल टू अँटीबायोटिक आणि हे कसे असतात हे असतात रेजिस्टंट. आता तुम्ही म्हणताल अँटीबायोटिक म्हणजे काय. अँटीबायोटिकचं नाव मागाशी पण काढलं होतं मी. अँटीबायोटिक म्हणजे असे केमिकल जे बॅक्टेरियाला किल करण्यासाठी वापरले जातात त्यांना अँटीबायोटिक म्हणजे बॅक्टेरियाला किल करण्यासाठी बॅक्टेरियाच्या विरोधात जे केमिकल वापरले जातात त्याला आपण अँटीबायोटिक असं म्हणतो. मग हे अँटीबायोटिक असतात ते बॅक्टेरियाला किल करायला आपण जर वापरले तर ग्राम पॉझिटिव्ह असतात का नाही त्यांच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह कव्हर नसतं आणि प्रोटेक्टिव्ह कव्हर नसलं आउटर मेम्ब्रेन नसला की ते इझिली पेनिट्रेट करतात आणि बॅक्टेरिया मरून जातो. पण या ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकॅनचा जरी एक लेअर असला तरी त्यांच्यामध्ये आउटर मेम्ब्रेन प्रेझेंट असतो. त्याच्यामुळे काय असतं की हे बॅक्टेरिया मोस्टली काय असतात रेजिस्टंट असतात. ठीक आहे कळालं इथपर्यंत. आणि यांच्यामध्ये जो एक लेअर बनलेला आहे पेप्टिडोग्लायकॅनचा त्याच्यामध्ये तुम्हाला म्युरिन पण बघायला मिळतं. अशा प्रकारे हा फरक आहे आपला ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. याच्यामध्ये जर काय डाऊट असेल तर मला नक्की सांगा. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण अजून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर हे इथपर्यंत झालं. आता आपण बोलणार आहोत थोडस आपला जो बॅक्टेरिया आहे त्याच्या बाबतीत बोलणार आहोत बॅक्टेरियल सेल बद्दल. ठीक आहे. आता बघा मगाशी तुम्हाला डायग्राम करून दाखवली होती मी. त्या डायग्राम मध्ये पण आपण बघितलं होतं काही बॅक्टेरिया काय असतात सांगा मुवमेंट का दाखवतात. तर त्या मुवमेंट करणाऱ्या बॅक्टेरियामध्ये तुम्हाला फ्लॅजेला बघायला मिळतो. काही बॅक्टेरियामध्ये तुम्हाला सिलिया बघायला मिळतात. तर आता फरक काय आहे तुम्हाला सांगतो. तर फ्लॅजेला म्हणजे बघा ऍट द एंड ऑफ द बॅक्टेरिया तुम्हाला असं काहीतरी बघायला मिळतं शेपू त्याला काय म्हणणार तुम्ही फ्लॅजेला. पण काही बॅक्टेरियाला बघा हे नसून हे बघायला मिळतं बघा काहीतरी असं काट्यासारखं त्याच्या बॉडीवरती बघायला मिळतं. हे त्याचे काटे नसून हे त्याचे काय येतं सिलिया आहे. जे बॅक्टेरिया मुवमेंट दाखवतात त्यांच्यामध्ये आयदर फ्लॅजेला इट इज प्रेझेंट और आयदर व्हॉट सिलिया आर प्रेझेंट. ठीक आहे. तर एक तर सिलिया असतील नाहीतर एक तर काय असेल फ्लॅजेला असेल. कशासाठी वापरणार सांगा ते वापरणार त्याच्या मुवमेंटसाठी. आणि हा जो सिलिया असतात किंवा हा जो फ्लॅजेला असतो ते काय करतात सांगा
ते रोटेटरी मुवमेंट दाखवतात, अशी रोटेटरी मुवमेंट दाखवतात. आणि हे रोटेटरी मुवमेंटमुळे काय होतं, बॅक्टेरियाची हालचाल होते, बॅक्टेरिया पुढे जातो. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. तर सम अदर सरफेस प्रोजेक्शन्स आर ऑल्सो प्रेझेंट, त्याला आपण ट्युब्युलर पिली म्हणतो बघा. समजा इथे एक बॅक्टेरिया आहे, इथे एक बॅक्टेरिया आहे, ह्या बॅक्टेरियामध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काही प्रोजेक्शन बघायला मिळतात आपल्याला. तर हे पुढचं हे इथं बघा, असे सरफेस प्रोजेक्शन बघायला मिळतात, त्याला आपण काय म्हणणार आहे, पिलाय. ह्याला काय म्हणतो आपण, पिलाय. तर हे जे पिलाय असतात, तर ते बॅक्टेरियामध्ये काय करण्यासाठी, इंटरसेल्युलर मटेरियल जे असेल ते ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ह्या पिलायचा वापर केला जातो. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, मेझोझोमच्या बाबतीत आपण बोललो. मेझोझोम म्हणजे काय, तर जे आपला सेल मेम्ब्रेन आहे तेच काय दाखवतो, फोल्डिंग दाखवतो. आणि फोल्डिंग दाखवल्यामुळे आपल्याला काय बघायला मिळतात, तर आपल्याला मेझोझोम्स बघायला मिळतात. तर ते सेल्युलर रेस्पिरेशन, सेल वॉल फॉर्मेशन आणि बॅक्टेरियाच्या डीएनएचं रेप्लिकेशन एवढ्यासाठी मेझोझोम हे खूप इम्पॉर्टंट असतात. हे आपण डिस्कस केलं. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. तर बॅक्टेरिया जे असतात, म्हणजे बॅक्टेरियल सेल किंवा प्रोकॅरियोटिक सेल, तर ते कधी कधी काय दाखवतात माहिती आहे का, क्रोमॅटोफोर्स दाखवतात. आता क्रोमा म्हणजे काय हो, कलर. क्रोमॅटोफोर्स म्हणजे काही कलर्ड बॉडीज बघायला मिळतात. एक्झाम्पल आहे सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरियामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतात, कलर्ड बॉडीज, दॅट इज काय हो, क्रोमॅटोफोर्स बघायला मिळतात. फॉर कशासाठी, फोटो सिंथेसिस. ह्याचा अर्थ असा आहे की काही बॅक्टेरिया स्वतःचं फूड स्वतः प्रिपेअर करतात बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. त्या ग्रुपला नाव काय, सायनोबॅक्टेरिया. आणि जे सगळे सायनोबॅक्टेरिया असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतात, क्रोमॅटोफोर्स बघायला मिळतात. आणि क्रोमॅटोफोर्स जे असतात त्यांचा यूज करून ते बॅक्टेरिया स्वतःचं फूड स्वतः बनवतात, दॅट इज बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. समजलं इथंपर्यंत? ठीक आहे. तर अजून काही गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला सांगतो. तर आपलं जे रायबोझोम असतो याच्यामध्ये, हे जे रायबोझोम असतात ते रायबोझोम कुठल्या प्रकारचे असतात, 70S टाइप ऑफ रायबोझोम असतात. लार्जर जो सब युनिट असतो, लार्जर सब युनिट, इट इज मेड अप ऑफ 50S सेडिमेंटेशन. आणि स्मॉलर असतो तो कसा असतो सांगा, तो 30S टाइपचा बनलेला असतो. आणि या दोघांना एकत्रित काय बनतो, दॅट इज 70S टाइप ऑफ रायबोझोम बघायला मिळतात. आणि हे जे रायबोझोम असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात. रायबोझोम हे युकॅरियोट मध्ये पण बघायला मिळतात आणि प्रोकॅरियोट मध्ये पण बघायला मिळतात. प्रोकॅरियोट मध्ये 70S आणि युकॅरियोट मध्ये 80S टाइप ऑफ बघायला मिळतात. पण दोघांचं काम सेमच आहे, दॅट इज प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन आपल्या बॉडीचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्यामुळं आपली बॉडी इट इज मेड अप ऑफ, मोस्ट ऑफ द टाइम इट इज मेड अप ऑफ प्रोटीन्स. म्हणजे बॉडीमध्ये प्रोटीन्स खूप इम्पॉर्टंट असतात. तर हेच प्रोटीन बनवण्यासाठी हे रायबोझोम्स वापरले जातात, हे लक्षात ठेवा. हे इथपर्यंत खूप महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी सांगितली आहे मी. आता त्याच्यानंतर आपण थोडंसं डिस्कस करणार आहे की बाबा हे जे बॅक्टेरिया आहेत, ह्या बॅक्टेरियामध्ये हा जो डीएनए असतोय, तर याचं रेप्लिकेशन कसं असतं, इट इज रेप्लिकेशन बाय मेथड ऑफ थीटा रेप्लिकेशन. आणि इट इज होल डिफरंट फ्रॉम विच इज हॅपनिंग इन युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेलमध्ये जे रेप्लिकेशन होतं ते पूर्णपणे डिफरंट असतं. जे प्रोकॅरियोट मध्ये रेप्लिकेशन चालतं त्या दोघांमध्ये पूर्णपणे काहीच साम्यता नाही. दोघांमध्ये खूप फरक आहे. जे रेप्लिकेशन प्रोकॅरियोट मध्ये चालतं, जे रेप्लिकेशन युकॅरियोट मध्ये चालतं. ठीक आहे, दोघांमध्ये फरक आहे. तर अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो बॅक्टेरियाचा जो क्रोमोझोम असतो का नाही, हा जो क्रोमोझोम सिंगल असतो बॅक्टेरियल क्रोमोझोम, इट इज विदाउट हिस्टोन प्रोटीन्स. बॅक्टेरियाचा जो पार्ट असतोय दॅट इज कॉल्ड ॲज बॅक्टेरियल क्रोमोझोम. आणि हा बॅक्टेरियाचा जो क्रोमोझोम असतो त्याच्या अराउंड कुठल्याही प्रकारचे हिस्टोन प्रोटीन्स अवेलेबल नसतात. हिस्टोन प्रोटीन तुम्हाला फक्त युकॅरियोट्स मध्ये बघायला मिळतात. त्याच्यामुळे आपण ह्याला क्रोमॅटिन म्हणत नाही. क्रोमॅटिन मटेरियल इट इज प्रेझेंट इन बॅक्टेरिया असं म्हणू शकत नाही आपण. कारण क्रोमॅटिन तेव्हाच म्हणू शकतोय आपण जेव्हा
आपले जे DNA आहे, जो डबल स्टँडर्ड आहे, त्याला जर काय अटॅच असतील, हिस्टोन प्रोटीन्स अटॅच असतील. तर हिस्टोन प्रोटीन्स वगैरे काय आहेत, जेव्हा आपण पुढे बायोकेमिस्ट्री शिकणार आहे, त्या बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण बघणार आहोत. तर आज इथंच थांबूया. आज पूर्णपणे आपण प्रोकॅरियोटिक सेलची इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय चालू करणार आहे, तर युकॅरियोटिक सेलचा पूर्ण अभ्यास करणार. त्याच्यानंतर आपण डिस्कस करणार युकॅरियोटिक सेलमध्ये ज्या सेल ऑर्गनेल्स असतात, एक दोन सेल ऑर्गनेल आपण एका 2 लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच व्हिडिओ तुमच्यासाठी मी नवीन घेऊन येणार आहे. तर हे झालं लेक्चर नंबर 4. अजून आपण घेऊन येणार लेक्चर नंबर 5, 6, 7, 8 असं. तर ही सिरीजमध्ये काम आपलं चालूच राहणार आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये जावा, 1, 2, 3 लेक्चरची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही 1, 2, 3 लेक्चर बघा आणि नंतर मग लेक्चर नंबर 4 बघा आणि मग तुमची लिंक लागून जाईल. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्याला मोटिवेशन मिळत असते. थँक्यू वन अँड ऑल फॉर द लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये.